आजकाल अनेक सेलिब्रिटींवर फसवणुकीचे गुन्हे होत आहेत आणि आरोप हे केले जात आहेत। अशातच महाराष्ट्रामध्ये ज्याने त्याच्या लावणीने सगळ्यांनाच भुरळ घातली आणि लावणी किंग म्हणून ओळखला जाणारा आशिष पाटील हा अडचणीमध्ये आलाय। आशिष पाटीलवर फसवणुकीचे गंभीर आरोप करण्यात आले असून त्यांच्या विरोधामध्ये सध्या गुन्हा दाखल केला गेलाय। काय आहे हे सगळं प्रकरण पाहूयात। लावणी किंग आशिष पाटीलवर फसवणुकीचे गंभीर आरोप करण्यात आलेत। प्रवीण कमले यांनी आशिष पाटील विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याच्यावर आरोप आहेत की आशिष पाटील याने प्रवीण कमले यांच्या सांस्कृतिक शोची कल्पना आणि शोचं नाव चोरून ते स्वतःच्या नावावर दाखल केले। मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण कमले यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये अमृतकला स्टुडिओच्या सहकार्याने वर्ल्ड ऑफ स्त्री या लोकप्रिय डान्स शोचं आयोजन केलं। या डान्स शो मध्ये डान्स कोरिओग्राफर आणि डायरेक्टर म्हणून आशिष पाटील होते। याच वेळेस प्रवीण कमले यांनी सुंदरी नावाच्या लावणी फ्युजन सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना ही आशिष पाटील समोर मांडली। त्यानंतर 2022 मध्ये 29 ऑक्टोबरला प्रवीण कमले यांनी सुंदरी या नावाचा ट्रेडमार्क नोंदणीसाठी अर्ज केला। मात्र आशिष पाटील याने सुंदरी लावणीचा इतिहास या नावाने 6 फेब्रुवारी 2023 रोजी नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्याचं समजताच प्रवीण कमले यांना धक्का बसला। प्रवीण कमले यांच्या तक्रारीनुसार सुंदरी या नावाचा ट्रेडमार्क आणि संकल्पना ही त्यांची असून आशिष पाटील यांनी ते स्वतःच्या नावावर घेतलं आहे, जे ट्रेडमार्क कायद्याचं उल्लंघन आहे। यामुळेच प्रवीण कमले यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस दाखल केली आणि तत्काल मदतीसाठी अर्जही केलाय। प्रवीण कमले यांनी दावा केला आहे की सुंदरी या नावाचा ट्रेडमार्क आणि संकल्पना ही त्यांचीच असून आशिष पाटीलने ती चोरून स्वतःच्या नावावर करून घेतलीये। आशिष पाटील यांच्यावरचे आरोप आणि चौकशी सध्या सुरू आहे। पुढे कायदेशीर प्रक्रिया ही सुरू होईल। या प्रकरणामध्ये पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी।